हॅलो. आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की काव्या पार्थचा हात पकडते आणि किस करते हातावर आणि त्याला बोलते की मला अभिमान आहे की पार्थ देशमुखांचं माझ्यावर नितांत प्रेम आहे आणि माझंही त्यांच्यावर खूप प्रेम आहे. तेव्हा रम्याला खूप राग येत असतो. रम्या काहीतरी बोलणार तेवढ्यात वसू तिचा हात दाबते आणि तिला जाणीव करून देते की समोर मीडिया आहे म्हणून. तेवढ्यात वसूने आणलेला पत्रकार लगेच विचारतो की पार्थ देशमुख, पण तुमच्या भावाचे आणि तुमच्या बायकोचे फोटो एवढं बोलणारच. तेवढ्यात पार्थ बोलतो, इनफ. तुम्हाला ॲवॉर्डबद्दल बोलायचं असेल तर ते विचारा, बोलू शकताय तुम्ही. बाकी काव्याबद्दल काही बोलायचं असेल तर ते मी खपवून घेणार नाही, कारण की ती माझी बायको आहे. इकडे शारदा नंदिनीला फोन करते आणि नंदिनीला फोन करून सांगत असते की अगं जीवांची तब्येत खरंच खूप बिघडली आहे, पूर्ण रॅशेस आले त्यांना. तेव्हा नंदिनी तिच्या आईला पुन्हा बडबड करते की आई, इतक्या दिवस जीवा खोटं बोलत होते, जीवांनी हद्द क्रॉस केली तितकं ठीक आहे, पण तू त्यांच्या टीममध्ये सामील झाली नाही, तू त्यांना साथ दे का आई, पण खोटं नको बोलू म्हणून. तेव्हा शारदा तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते का नाही नंदिनी खरंच काहीतरी. तेवढ्यात तिथे रेखाताई येतात आणि ते बोलतात की नंदिनीला बोलतात की तुला कुठल्या तरी क्लायंटबद्दल सांगत असतात आणि त्यांना तुझ्याशी अर्जंट बोलायचे म्हणून. तेव्हा नंदिनी तिच्या आईला सांगते की आई बघ मला अर्जंट बोलायचे, मी तुझ्याशी नंतर बोलते, आणि नंदिनी फोन ठेवून देते. नंदिनीने फोन ठेवून दिल्यावर शारदा इकडे अस्वस्थ होते. ती बोलते की काय करायचं आता, मला काही समजत नाही. नंदिनी पण तिच्या बाबांसारखीच झाली. तेवढं तिथे धनंजय येतो. धनंजय आल्यावर शारदा त्यालाही समजवण्याचा प्रयत्न करतो, पण धनंजय तिचं एकही ऐकून घेत नाही. धनंजय बोलतो की मला त्या टोनग्याबद्दल काहीही वाटणार नाही. तेव्हा शारदा त्याला सांगायचा प्रयत्न करते की अहो जीवांची खरंच तब्येत बिघडली आहे, लाल झाला आहे त्यांचा चेहरा, पूर्ण रॅशेस आले. तेव्हा धनंजय हसतो आणि बोलतो की लाल झाल्यावर किती भारी दिसत असेल ना तो. तेव्हा शारदा बोलते की तुम्ही माणूस आहे की काय आहात हो, तुम्हाला नसेल मदत करायची तर नका करू, पण मला काहीतरी करावंच लागेल. मी त्यांना बाहेर जाते आणि क्रीम लावते, ॲटलिस्ट थोडं तरी त्यांना बरं वाटेल. तेव्हा धनंजय बोलतो की तिचा हात पकडतो आणि बोलतो की तू बाहेर जाणार नाही, आणि तिला रूममध्ये बंद करून बाहेरून दरवाजा लॉक करतो आणि बोलतो की आता बस म्हणा बोंबलत. आपली मीटिंग संपल्यावर पार्थ येतो आणि गाडीत बसतो. रम्या घाईघाईत पार्थच्या जवळ पुढच्या सीटवर बसण्यासाठी धावतच येते. तेवढ्यात रम्या दरवाजा उघडणार, तेवढ्यात काव्य दरवाजा उघडून बसते आणि बोलते थँक्यू रम्या. तेव्हा रम्या काव्यावर चिडचिड करत असते की काव्य उतर, जास्त मला बोलायला लावू नकोस, ही जागा माझी आहे. तेव्हा काव्य तिला आठवण करून देत असते की तू ऐकलं नाही का आतमध्ये पार्थ देशमुख काय बोलले मीटिंगमध्ये, की मी त्यांची बायको आहे आणि नवऱ्याच्या शेजारी बायकोचंच सीट असतं, दुसऱ्या कोणाचं नाही. तेव्हा काव्य तिला सांगत असते की ही माझी सीट आहे आणि ही मी तुला कशी देऊ शकते, आणि आपल्या घरातली देशमुखांची काळी मांजर नाही का तुझी आई, ती कशी मुकाट्याने दुसऱ्या गाडीतून गेली, तसं तू जायचं ना. बरं झालं तू थांबलीस. एक काम कर, तू मागची सीट बाकी आहे ना, मागच्या सीटवर बस आणि हाताची घडी तोंडावर बोट टाकून गप्प बस. असं बस की जसं काही जणू वाटायलाच नको की तू गाडीत बसली की नाही. तेवढ्यात रम्या रागारागात मागच्या सीटवर बसते. तेव्हा काव्या पटकन फोन बघते आणि बोलते की देशमुख बघा, ही आपली रील व्हायरल झाली आहे. तेव्हा ती पार्थला रील दाखवत असते. ऑफिसमध्ये रम्या जी बोलते की तिचं पार्थवर किती नितांत प्रेम आहे आणि पार्थचंही त्यांच्यावर, ही सगळं रील व्हायरल होते. तेव्हा ती रील पार्थला दाखवत असते आणि बोलते की बघा ना किती छान छान कमेंट्स आले आहेत. तेव्हा पार्थही बोलतो की वाव इंटरेस्टिंग. तेव्हा पार्थ थोडा टोमणा मारतो, निदान ह्या कमेंट सगळ्या चांगल्याच आल्या आहेत, निदान कोणी फेक अकाउंटवरनं टाकल्या तर नाही आहे ना. तेव्हा रम्याला झणका बसतो. तर काव्य बोलते एक तर इंटरेस्टिंग कमेंट आहे बघा ना. एका कमेंटमध्ये असतं की एक मुलगा एका मुलीला प्रपोज करतो, तेव्हा तो मुलगा विचारतो की तेव्हा एक मुलगी मुलाला प्रपोज करते आणि ती तेव्हा विचारते की विल यू बी माय पार्थ देशमुख, आणि ती मुलगी बोलते की विल यू बी माय आणि तो मुलगा बोलतो की विल यू बी माय काव्य देशमुख. पार्थला खूप भारी वाटतं. तेव्हा काव्य बोलते एक ती रील व्हायरल झाली होती आणि आता एक ही रील व्हायरल झाली आहे. आत्ता कोणत्या गोष्टी घ्यायच्या आणि कोणत्या गोष्टी नाही घ्यायच्या हे ज्याचं त्याने ठरवायचं. तेव्हा पार्थ शांतपणे काव्याचं ऐकत असतो. इकडे जीवा चेअरवर बसले असतो. रात्री नंदिनी आनंद निवासमधून येते आणि पाठमोरे जीवाला बघते आणि बोलते काही झालं नाही यांना, मुकच नाटक करताय, किती फोन केले मला, किती त्रास दिला. तेवढ्यात तो गुड्डू पटकन बर्फ घेऊन येतो आणि जीवाला लावत असतो आणि बोलत असतो की जीवा भैया बर्फ लावल्यावर तुम्हाला बरं वाटेल. तेवढं त्याचं लक्ष नंदिनीकडे जातं. तेव्हा गुड्डू बोलतो जीवा भैया तुम्ही मागे बिलकुलच बघू नका, मी पटकन हळद आणि शहद घेऊन आलो तुमच्यासाठी. तेव्हा तो नंदिनीकडे बघतो आणि बोलतो की अरे भाऊजी का बघतायत तुम्ही, काही नाही झालं आहे त्यांना, ते नाटक करतायत.
तेव्हा आणि हे जे काही त्यांना लाल लाल झालं आहे ना ते त्यांनी मेकअप केला आहे. तुम्ही जावा, आम्ही सगळे खोटं बोलतो आहे असं बोलून तो गुड्डू नंदिनीला बोलत असतो. तेव्हा तो गुड्डू शहद घ्यायला जातो. तेव्हा जीवा उठतो, नंदिनीकडे बघतो आणि जोरात पडतो. तेव्हा नंदिनी पळत पळत येते आणि जीवाला विचारते की जीवा काय झालं आहे तुम्हाला, आणि तुम्हाला ॲलर्जी झाली, अशी कशी ॲलर्जी झाली. गुड्डू येतो आणि गुड्डू सांगतो की मी तुम्हाला तेच तर सांगत होतो की प्रॉन्स खाल्लं त्यांनी तुमचं अटेन्शन जावं म्हणून. तेव्हा नंदिनी बोलते माहिती आहे तुम्हाला प्रॉन्सची ॲलर्जी, तरी तुम्ही असं का केलं जीवा. तेव्हा नंदिनी खूप रडत असते आणि त्या गुड्डूला सांगते की एक काम करा, पटकन तुम्ही रिक्षा येते का बघा, आपण डॉक्टरकडे घेऊन जाऊ यांना. तेव्हा गुड्डू रिक्षा बघायला जातो. तेव्हा नंदिनी त्याला विचारत असते जीवाला की खूप दुखतं आहे का. तेव्हा जीवा तिला पूर्ण तीच ट्रिक वापरतो, इथे दुखतं आहे, तिथे दुखतं आहे, गालावर दुखतं आहे. तेव्हा नंदिनी फुंकर घालत असते. नंदिनी त्याला थोडी हसायला त्या नंदिनीला मारते त्याला आणि बोलते की सॉरी, एवढं त्रास होतो तरी पण तुम्हाला हे सुचतं आहे म्हणून. तेव्हा नंदिनी स्वतःला मारून घेते आणि बोलते की सॉरी मीच चुकली. ती तिच्या गालातच मारत असते. तेव्हा जीवा बोलतो माझ्या बायकोला मारू नको. तेव्हा नंदिनी बोलते की मी का विश्वास नाही ठेवला. तेव्हा पटकन गुड्डू येतो आणि बोलतो की भाऊजी एकही रिक्षा मिळत नाही एवढ्या रात्रीचं. तेव्हा नंदिनी बघते आणि जीवाच्या रिक्षाकडे बघते. तेव्हा गुड्डू बोलतो आता आपण कसं जायचं. तेव्हा नंदिनी बोलते की आपल्या डार्लिंगने आजपर्यंत लोकांनी जीवाचं प्रेम बघितलं आहे, आता या चकाचक बाईचा वेडेपणा बघतील. तेव्हा तो गुड्डू, जीवा आणि नंदिनी जीवाला हळूच करील रिक्षामध्ये बसवतात. नंदिनी ड्रायव्हर सीटवर बसते आणि रिक्षा ऑन करते आणि ती जीवाला दवाखान्यात घेऊन रिक्षाने जाते. इकडे देशमुखांच्या घरी पार्कच्या अचिव्हमेंटचं सगळे पार्टी करत असतात, आईस्क्रीम खात असतात. तेव्हा कमेंट्सची चर्चा होते. तेव्हा योगही बोलत असतो की काव्य वहिनीची रील एवढी व्हायरल झाली ना, कमेंट्स तर बघायलाच पाहिजे, विचारूच नका, एवढ्या भारी भारी कमेंट्स आहे ना. एका मुलीने तर म्हणे एका मुलाला प्रपोज केलं. तेव्हा विक्रम बोलतो की आणि तो मुलगा म्हणे की विल यू बी माय पार्थ देशमुख. आणि तेव्हा युग बोलतो की आणि ती मुलगी, विक्रम बोलतो की तो मुलगा बोलतो की विल यू बी माय काव्या देशमुख. तेव्हा युग बोलतो की आणि ती मुलगी बोलते की विल यू बी माय पार्थ देशमुख. तेव्हा ते सगळे हसत असतात. तेव्हा वसू मुद्दामच बोलते मध्ये आणि बोलते की युग त्याच्या खाली तूही कमेंट कर ना की एकमेकांना पार्थ देशमुख आणि काव्या देशमुख म्हणण्याऐवजी ना असं पण लिही की 2 महिन्याने त्यांचा डिवोर्स होणार आहे. तेव्हा विक्रम बोलतो की कसं बोलतेस गं वसू, आत्ता तुला काही बोलण्याचं तारतम्य आहे की नाही. तेव्हा वसू सांगत असते की नाही तुम्ही विसरले असतील ना की 16 डिसेंबरला माहीत नाही का काय झालं होतं ते, यांचं डिवोर्सबद्दल आपल्याला तेव्हाच कळतं ना. आता तर काय म्हणे यांचा कूलिंग पिरियड चालू आहे. इकडे धनंजय दरवाजा ओपन करतो. शारदा बाहेर जायला लागते. तेव्हा धनंजय बोलतो की बाहेर जाऊन काही उपयोग नाही आहे, जीवा आणि त्याची ती रिक्षा दोघंही नाही आहेत म्हणून. तेव्हा धनंजय शारदाला सांगत असतो की नाटक वगैरे जीवा करतोय असं तसं. तेव्हा शारदाही धनंजयला खूपच चोप देते आणि त्याला बोलते की माणूस म्हणून तुम्ही माझ्या नजरेतनं उतरलाय. त्या दोघांची जीवावरनं तिथे थोडीशी बाचाबाची होते. इकडे वसू विक्रमला बोलते की काय चुकीचं बोलली मी उलटून तुम्हाला जाणीव करून देते की तुम्हाला वेळेवर ह्या गोष्टीचा धक्का बसायला नको म्हणून. तुम्हाला लक्षात नाही आहे का की या दोघांचा डिवोर्स झाला आहे आणि त्याच्यात डिवोर्सचं पेपर साईन केली आणि पार्थचंही संमती आहे म्हणून. तेव्हा विक्रम बोलतो की बरं आहे संमती, मग तुझा काय संबंध याच्याशी. तेव्हा मानिनी बोलते अहो शांत बसा. तेव्हा विक्रम बोलतो शांत बस मानिनी, मला सांग तुझा संबंध काय पार्थ आणि काव्याच्या डिवोर्सशी, किंवा पार्थ आणि काव्याची तुझा संबंध काय. तेव्हा वसू बोलते की संबंध म्हणजे काय रे, आता ह्या दोघांचा डिवोर्स होणारच आहे तर मग पार्थचं आणि रम्याचं लग्न लावून देऊयात की आपण. तेव्हा काव्या नाराज होते. काव्या पार्थकडे बघत असते. पार्थही काही बोलत नसतो आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.